तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। विधान परिषदेच्या कोकण मतदारसंघातनं ठाकरेंचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतली। मानेंच्या माघारीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असला तरी उदय सामंतांचं देखील टेन्शन वाढलंय। पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट। विधान परिषदेच्या कोकण मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतली। त्यानंतर कोकणात जोरदार राजकीय घमासान सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि बाळ माने यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्यात। कोकण विधान परिषद मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे उमेदवार होते। महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेनं इथे बाळ मानेंना उमेदवारी दिली होती, पण बाळ मानेंनी अगदी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला। विशेष म्हणजे अर्ज मागे घेताना बाळ मानेंसोबत नितेश राणे सुद्धा हजर होते। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळ मानेंना तुम्ही उमेदवारी देऊ नका हे ठामपणे मी उद्धव साहेबांना सांगत होतो। त्याच्या उमेदवारीला मी विरोध करायचं कारण हेच होतं, एक ना एक दिवस बाळ माने टुणकन उडी मारून दुसऱ्या टप्प्यात जाणार। पूर्वीपासूनच षडयंत्र रचून ही त्यांनी उमेदवारी मिळवली आणि 25 खोक्याचा मालक बनला। कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी कोणी विड्रॉल केलेलं आहे त्यांनी समोरच्या लोकांकडून अगदी जबरदस्त खोक्यांवर खोके हे कमवलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण रायगडमध्ये चर्चा आहे की 25 खोक्याने बकरा विकत घेतला। मला खरं तर मी काल उमेदवारी का मागे घेतली या संदर्भातलं मी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी जर उभं राहून जर मला 55 मतं फक्त मिळाली असती माझ्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची जर पडली नसती तर ती जी बेइज्जती झाली असती त्याच्यापेक्षा काल यशस्वी माघार घेऊन कोकणामध्ये एक चांगला पांडा पडला आणि घोडेबाजार आम्ही कमी केला हेच आम्ही या ठिकाणी वारंवार सांगतोय। संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी असं की माझी हकालपट्टी केल्याचं मी टीव्हीवरून पाहिलं। मी हे समजू शकतो, एकदा संजय राऊत साहेबांनी ही हकालपट्टी केल्यानंतर विनायक राऊत चूचू करत डोमकावल्यासारखे त्या ठिकाणी येतात आणि बोलतात हे घेतलं ते घेतलं, आर्थिक व्यवहार झाले। ओ विनायक राऊत साहेब, तुम्ही कोणावर बोलता? तुमच्या आपल्या पक्षातील काय लोक बोलतात हे त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा। विनायक राऊत आणि बाळ मानेंनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप केलेत। या बाळमानेंच्या जाण्याने धक्का वगैरे आम्हाला काय बसू शकणार नाही, कारण 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा समोरच्या उमेदवाराकडून गोव्यामधून जवळजवळ 5 कोटी रुपये कोणी घेतले होते हे तिथले त्यावेळेचे उमेदवार सुद्धा कधी ना कधी याचा गौप्यस्फोट करतील। त्यामुळे अशा पद्धतीने नेहमीच लाचारी हलाखी असा करणाऱ्यांमुळे शिवसेनेला फार मोठं काही नुकसान होणार नाही। महिला कलाकारांच्याच गोतावळ्यात नेहमी वावरणार आहे, त्यांनी माझ्यावर अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप करू नये। तुम्ही तुमची रत्नागिरीची सिंधुदुर्गची लोकसभा निवडणूक जिंकण्याकरता 2024 मध्ये तुम्ही फर्न हॉटेलमध्ये काय करत होतात? पालघरच्या त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेऊन तुम्ही उद्धवजींची बेईमानी केली आणि तिथला लोकसभेचा खासदार पडला। पालघर जिल्ह्यामध्ये जुनं बाळासाहेबांपासून किंवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासूनचं काम आहे, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, तिथली निवडणूक तुम्ही हाराकिरी करून त्या ठिकाणी पडला। हा माझा पहिला आरोप आहे। दुसरा, माझ्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा माझा प्रवेश होण्याकरता 1 महिना विलंब तुम्ही केलात। तुम्ही कोणाची सुपारी घेतली होती? मातोश्रीवरती कोण महिला कलाकार मागच्या दारानं येत होत्या तुम्हाला विनंती करायला, उद्धव साहेबांनी त्यांना भेट दिली नाही। त्यांचं म्हणणं असं होतं त्या महिला कलाकारांचं की बाळ मानेला उमेदवारी देऊ नका। बाळ मानेंनी सेटलमेंट करून उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी सुद्धा केलाय। उमेदवारी मागे घेण्यासाठी एकेका उमेदवाराला 25 कोटी दिल्याचा दावा राऊतांनी केलाय। समोरच्या महाविकास आघाडीच्या किंवा अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी किमान आज दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये आज खर्च करण्यात आलेले आहे। 150 कोटी रुपये माघारीसाठी प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी रुपये दिले आहेत, किमान 25। काल मुंबईतल्या सॉफिटेल जे हॉटेल आहे BKC तिथे एक व्यवहार झाला, त्यानंतर कोकणातून माघार घेण्यात आली। संभाजीनगरमध्ये आमच्या उमेदवाराने का माघार घेतली, तिथेही साधारण त्याच पद्धतीनं व्यवहार झाले। बाळ माने प्रत्येक निवडणुकीला त्याला उभं राहायचं असतं
आणि पुढच्या 5 वर्षाची तरतूद करायची असते ती त्यांनी केली. माने हा ओरिजिनल BJPचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही. अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले ठाकरे गटाचा आरोप आहे. नाही मला माहित नाही. संजय राऊतांनी आरोप केलाय. नाही मला माहित नाही. संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे, पण मला हे माहीत नाही किती कोटी घेतले काय घेतले. पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही. संजय राजाराम राऊतजी हे फार जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी पुरावे द्यावा ना, पुरावे द्यावे. असे ट्विट करण्यासाठी एक्सवर टाकण्यासाठी हे काय टॅक्स लागत नाही. काही वांद्र्याच्या BKC मध्ये सॉफिटेल हॉटेलात हा व्यवहार झाला. 15 कोटी रुपये म्हणजे 25 कोटी रुपयांची देवाणघेवाण होती, त्यातले 15 कोटी रुपये दिले गेले आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. मग असं मग संजय राऊतांना पण काय नाही मिळालं म्हणून काही दुःख आहे का, त्याच्याबद्दल नाराजगी आहे का? म्हणून असं आहे, जेव्हा एक जबाबदार संजय राजाराम राऊत सारखी व्यक्ती अशा पद्धतीचे कुठलेही आरोप करतात, पुरावे द्या ना. मला आपल्याला कोणालाच हरकत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी होताच बाळ मानेंनी मुंबईत येत नारायण राणेंची भेट घेतली. बाळ माने हे नितेश राणे यांच्यासोबत चार्टर्ड विमानानं मुंबईत दाखल झाले. येत्या काही दिवसात बाळ माने भाजपात प्रवेश करण्याचीही शक्यता बळावली आहे. बाळ माने मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. बाळ माने 2024ची विधानसभा निवडणूक उदय सामंत यांच्या विरोधात लढले होते. बाळ माने हे रत्नागिरीचे माजी आमदार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. ते भाजपात गेल्यास उदय सामंतांच्या अडचणी वाढणार आहेत. भाजपात गेल्यास बाळ माने 2029ची विधानसभा निवडणूक लढण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. बाळ मानेनं 5 वेळा पाडले हो, आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो की मच्छीमार सोसायटीच्या 16 मतामध्ये त्यांना मी पाडले. त्याच्यामुळे बाळ मानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं, म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बोलवल्यासारखं आहे. त्यांच्या भूमिकेवर बोलून मला काही त्यांना फार मोठं करायचं नाही. बाळ मानेंच्या माघारीमुळे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. बाळ माने भाजपात गेल्यास भाजपची ताकद वाढणार आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.